आज शिवजयंती आहे ना पुण्यतिथी आहे ना महाराजांशी निगडीत कुठलाही मोठा कार्यक्रम, पण अचानक देवाभाऊंना महाराजांची इतकी आठवण का येऊ लागली बरं? कारण आरक्षण दिलंय. आता बॅनर, फोटो, पोस्टर्स सगळं महाराजांच्या नावावर. जे खरंच उपोषणावर बसले, आंदोलनं केली, पोलिसांचा मारही खाल्ला, त्यांचं काय? जर खरंच मराठ्यांचा विजय दाखवायचा होता तर बॅनरवर फक्त महाराजांचा फोटो किंवा महाराजांचा आणि आंदोलनकर्त्यांचा फोटो लावला असता. तेही सोडा. आणि जितके पैसे, जितके कोट्यवधी रुपये अखंड महाराष्ट्रात हे बॅनरबाजीसाठी खर्च केले, तोच पैसा गडकिल्ले राखण्यासाठी वापरला असता तर खरंच महाराजांचं स्मरण झालं असतं. पब्लिसिटी स्टंट करा, नक्की करा, पण महाराजांचा वापर करून का? अजून किती वर्ष महाराजांच्या नावावर राजकारण चालणार? मी कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा समर्थकही नाही आणि विरोधकही नाही. माझी इच्छा फक्त एवढीच आहे की महाराजांच्या नावावर राजकारण करणं आता तरी थांबवा.